नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, मनाची शक्ती असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला सहज साध्य होते, हो की नाही? मनाची शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती असते आणि मग आपल्याला कुठलीही कमतरता रोखू शकत नाही. आणि याचा प्रत्यय आपल्याला आपल्या आजूबाजूला नित्य नियमाने येत असतो. पण आमच्या निदर्शनास एक अशी गोष्ट आली आहे जी खूप आगळी वेगळी आहे. जुहू मुंबई आणि फिनिक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्रकल्पाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरीगड ट्रेक मोहिमेचं आयोजन या संस्थांनी केलं होतं आणि हा प्रकल्प खास कोणासाठी होता माहिती आहे? दिव्यांग व्यक्तींसाठी. मंडळी, या ट्रेकचं वैशिष्ट्य असं की यातल्या दिव्यांग व्यक्तींच्या अपंगत्वाचं प्रमाण खूप अधिक होतं. त्यामुळे साहजिकच गड चढणं आणि उतरणं हे एक आव्हान होतं. पण डॉक्टर्स आणि आयोजक यांच्या सहकार्यामुळे ही अशक्यप्राय गोष्ट अगदी सहज शक्य झाली. मंडळी, दिव्यांग व्यक्तींना आपण दिलेला हा हात खरं तर त्यांचा आत्मविश्वासच वाढवणार नाही, तर तो वृद्धिंगत करत जाईल. आणि त्याचमुळे या ट्रेकमध्ये जवळजवळ 65 दिव्यांग व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, तर 26 मदतनीस त्यांना मदतीसाठी हात देत होते. ही अतिशय उल्लेखनीय बाब म्हणायला हवी, नाही का? उनकी जो दिव्यांगता देखकर किसी किसी के खुद के मन में संकोच था उन लोग कर पाएंगे कि नहीं, बट अभी सबके चेहरे में एक स्माइल दिख रहा है बिकॉज हम लोग कोरेगढ़ के टॉप में हैं एंड इट्स अराउंड 9 o'clock इन द मॉर्निंग. सो वेल फ्रेंड्स, लाइफ में चैलेंजेस आती जाती रहती है, बट हमें उनसे दूर भागना नहीं है. वी हैव टू जस्ट फेस इट. वेल, मैं भी ऐसे ही था और मेरी ज़िंदगी की शुरुआत भी मैंने क्वेश्चन मार्क से किया था कि मैं कर पाऊंगा क्या नहीं, बट thank God I've done couple of forts and peaks in Maharashtra, Himalaya. So जिंदगी में कुछ भी चीज असंभव नहीं, कठिन नहीं. If you believe in yourself, nothing is impossible. मी फिनिक्स फाउंडेशन तर्फे 2008 सालापासून ट्रेकला येत आहे आणि हा एक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे, कारण मी दोन्ही पायाने अपंग असून माझे दोन्ही पाय कृत्रिम लावलेले आहेत. आणि गड चढताना जी आम्हाला फिनिक्स फाउंडेशन तर्फे सुरक्षितता भेटते त्या अनुषंगाने आम्ही गड चढतो आणि ते एक गड चढण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. आणि इथे ह्यांच्यातर्फे जी व्यवस्था करण्यात येते, जे आम्ही अपंगानुसार जी व्यवस्था करतात ती एकदमच उत्तम प्रकारची असते. आणि गड चढल्यावर आम्हाला इथला जो आनंद अनुभवण्यासाठी जो आनंद मिळतो तो एक वेगळाच आनंद असतो. तर खूपच सुंदर ट्रेक असतो आणि खूप एन्जॉय करतो आम्ही. फिनिक्स फाउंडेशन तसेच नोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने 26 आणि 27 नोव्हेंबरला ट्रेकिंग आयोजित केली होती आणि या ट्रेकिंगमध्ये मी दुसऱ्यांदा सहभाग घेतला आहे. मॉनिटर, डॉक्टर्स आणि सहकारी मित्रांच्या मदतीने मी कोरीगड आज वर चढलेली आहे. मला खूप आनंद होतोय. मला निसर्ग संवर्धनाची आणि गड किल्ले भटकंतीची आवड आहे. मी आतापर्यंत विविध गिर्यारोहण संस्थांच्या मदतीने महाराष्ट्रातील 80 गड सर केले आहेत. त्याचबरोबर वजीर, लिंगाणासारखे सुळके सर केले आहेत. फिनिक्स फाउंडेशन फिजिकली चॅलेंज या ग्रुप संदर्भात खूप काही ऐकलं होतं. संतोष संसारे सरांसोबत येण्याची आज इच्छा पूर्ण झाली. सर गेली 22 वर्ष अपंगांसाठी ट्रेक आयोजित करतात रोटरी क्लब जुहूच्या मदतीने आणि खरंच नियोजन खूप छान होतं. आज मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर. मंडळी, आध्यात्मिकता मानवाच्या मनाला एक प्रकारची ऊर्जा तर देतेच, पण शांतता सुद्धा देते. आणि म्हणूनच आपण आध्यात्मिकता वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला जोपासत असतो. मंडळी, अशीच एक इंटरेस्टिंग बाब तुम्हाला सांगतो. अंधेरीच्या पश्चिमेला गिलबर्ट टेकडीवर सुमारे 500 ते 550 वर्ष जुनं गावदेवी दुर्गामाता देवस्थान आहे. असं म्हणतात
की खुद्द श्री मारुती रायानं इथे येऊन देवीची उपासना केली होती. म्हणून शेजारी एक हनुमंताचं मंदिर सुद्धा आहे. मंडळी, 2010 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तो मार्गशीर्ष महिन्यात. आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पंचमीच्या दिवशी या मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. होम हवन केलं जातं, महापूजा केली जाते. आणि तसंच मंडळी, चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी देवीचा पालखीचा उत्सव सुद्धा साजरा केला जातो. मंडळी, अशा उत्सव सोहळ्यांमुळे पुराणातल्या गोष्टींवर तर प्रकाश पडतोच, पण आपल्या परंपरेची पालखी ही एका खांद्यावरून पुढच्या पिढीच्या खांद्यावर जात असते आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी, आजच्या यांत्रिक काळात तर याची खूप गरज सुद्धा आहे. हे विधी सोहळे हे आपली सामाजिक बांधिलकी तर घट्ट करतातच, पण आपल्या आजूबाजूला सतत कार्यरत असणाऱ्या यंत्रणांना यात सामील करून घेतात आणि त्यांचा योग्य मान सन्मान करतात. नाही 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 मी अजिबात कोड्यात बोलत नाहीये, तुम्हाला थोडासा उलगडा करून सांगतो. मंडळी, माहीम इथे हजरत शाह बाबा नावाचे एक खूप मोठे विद्वान होऊन गेले. अरबी तसंच पारशी भाषेत यांनी जवळजवळ 84 पुस्तकांचं लेखन केलंय. यांच्या स्मरणार्थ 609वी माहीम जत्रा भरवण्यात येते. मंडळी, या जत्रेचं वैशिष्ट्य काय माहितीये? आपल्यासाठी सतत कार्यरत असणारी, गुन्ह्यांना अटकाव घालणारी आणि कायदा आणि सुव्यवस्था टिकवणारी यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा. या पोलीस यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना या दर्ग्यात पहिली चादर चढवण्याचा मान दिला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही प्रथा तशीच पार पडली. मंडळी, पूर्ण देशभरातून अनेक भाविक या जत्रेत सहभागी होतात. त्यांचं योग्य नियोजन राखलं गेलं पाहिजे यासाठी स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्तेही इथे सहभागी होतात. मंडळी, हीच खरं तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. पाहूया एक झलक.
ये जो है माहिम फेयर है, माहिम मेला जिसको कहते हैं वो है। और ये मेला जो है ये गैजेटेड, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का गैजेटेड है, जिसमें तकरीबन 103 या 104 साल हो चुके हैं अब तक के। और इस गैजेटेड मेले में जो है ये इन ऑनर ऑफ मखदूम शाह बाबा, उनके मखदूम शाह बाबा के शान में इस मेले को मनाया जाता है। और सारी दुनिया से, जो महाराष्ट्र से एक एक कोने से जो लोग आते हैं, तकरीबन 1.5 से 2 लाख पब्लिक जो है पर डे आती हैं। और अल्हम्दुलिल्लाह संदल भी पेश होता है, चद्दर भी पेश होती हैं। और जो ग्रुप में आते हैं वो काफ़ी मेले का फ़ायदा जो एंजॉय जो करना है वो करके चले जाते हैं। पण हे मखदूमशाह बाबांचं नाही का दर्गा आहे तो पहिल्यापासूनच फेमस आहे। पोलिसांची चादर तिथं पहिल्यापासूनच पडते की पोलीस जे देतात ते चादर अर्पण करतात की ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांचीच चादर असते तिथं। इनकी जो ये दरगाह का जो उर्स होता है, पूरे बॉम्बे के हिंदू मुस्लिम लोग बड़े ही जोशो खरोश से इस मेले में, इस उर्स में शामिल होते हैं। और बॉम्बे पुलिस का तो ट्रिब्यूट है इनको। और बॉम्बे पुलिस की सबसे पहली चद्दर जो है इस मखदूम शाह बाबा के मज़ार पे पेश होती है, उसके बाद इस उर्स का आगाज़ होता है। इसमें ऐसा है कि पहला चादर जो है मुंबई पुलिस का चढ़ता है। मुंबई पुलिस की खुद की एक ऑफिशियल बॉडी है, जो भी पुलिस ऑफिसर इधर आते उसके, और पूरे बॉम्बे के पुलिस ऑफिसर उसके मेंबर्स रहते। ऑल ओवर मुंबई के पुलिस ऑफिसर्स यहाँ जमा होते, संदल उठाते दोपहर के टाइम पे, और मगरिब के बाद में और इशा के बीच में या संदल चढ़ता है। उसके बाद में मखदूम शाह बाबा का संदल यहाँ से 11 बजे उसका फातिहा होता है। ये पूरा निज़ाम जो है 10 दिन का रहता है। संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा देशाच्या विविध भागातून अगदी आदरपूर्वक साजरा करण्यात आला। दूरदर्शन मुंबई केंद्राच्या अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाकडूनही महामानवाला आदरांजली वाहण्यात आली। पाहूया। मंडळी, माणसाचं आयुष्य हे विविध कलांच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतं। या अभिव्यक्तीला काहीही बंधन नसलं तरी विषय मात्र नक्की असतो। आणि असाच एक आगळा वेगळा विषय आपल्याला बघायला मिळाला मुंबई वरळी इथल्या नेहरू कला क्रीडा केंद्रात। मंडळी, सामान्य माणसाच्या आयुष्याचा वेध घेणारी 30 चित्र एका वेगळ्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली। ते माध्यम काय होतं माहितीये? कृष्ण, यशोदा तर कधी बुद्ध यांचं। आहे की नाही इंटरेस्टिंग? डॉक्टर आरती मिश्रा यांची ही चित्रशैली असून पारंपरिक पद्धत त्यांनी बाजूला सारली आहे आणि त्यांच्या आकृत्या या रंगरेषांच्या माध्यमातून त्यांनी कॅनव्हासवर उतरवल्यात। आध्यात्मिक अंगाने कॅनव्हासवर आपला विचार कल्लोळ मांडून थेट रसिकांच्या अंतर्मनाला स्पर्श करणं हेच जणू या प्रदर्शनाचं उद्दिष्ट वाटतं। मंडळी, आरती मिश्रा यांनी हिंदू बनारस युनिव्हर्सिटीतून जेनेटिक्स या विषयात डॉक्टरेट मिळवली आणि गेली 3 दशकं त्या देशात आणि परदेशात अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। त्यानंतर त्या रंगांकडे वळल्या आणि कॅनव्हासवर रमल्या। मंडळी, हीच तर कलेची जादू असते की नाही? कला कोणालाही आपल्यात सहज सामावून घेते, आहे की नाही? मूलभूत से मैं एक साइंटिस्ट हूँ और जेनेटिक्स में काम करती हूँ। जेनेटिक्स यानी अनुवांशिकी, कैसे जीन्स एक जनरेशन से दूसरे जनरेशन में जाते हैं और उससे भी ज़्यादा कैंसर कैसे होता है, उसके लिए कौन कौन से जीन ज़्यादा इम्पॉर्टेंट हैं। खैर, वो जर्नी चलती रही और एक दिन ख़त्म होने को आए। फिर लगा कि नहीं, ऐसे घर में तो नहीं बैठ सकते, कुछ ना कुछ करने भी होगा। तो कभी फ़ोटोग्राफी की, कभी लिखाई पढ़ाई की, फिर अंत में ब्रश लिया। तो ऐसा लगा हाँ, इसमें हम कुछ कर सकते हैं। पहले तो जैसे बेसिक सब सिखाया जाता है, किताबों से पढ़ पढ़ के सीखा।
कभी नहीं भी समझ में आया, कैनवस गलत हो गया, पेंटिंग बहुत वेस्ट कर दी। मेरे हस्बैंड ने कहा अरे इसमें कोई बात नहीं, एकलव्य बनना सीखो। तो मुझे बहुत अच्छा लगा कि हाँ भाई, मुझे किसी से नहीं सीखना, किसी बाउंड्री में नहीं रहना है और मैं वाकई एकलव्य बन सकती हूँ। फिर मैंने ऑयल से शुरू किया। ऑयल करते करते हमारे एक जर्मन कलीग थे, वो आए, उन्होंने कहा कि इट्स टाइम फॉर एक्रेलिक्स। तो हम बोला अच्छा ठीक है, वो भी ट्राई करके देखती हूँ। फिर लगा हाँ एक्रेलिक से काम करना तो आसान है। करते करते मैं एक टेक्सचर में पहुँची जो अचानक से बन गया था उस कैनवस पे, और मुझे वो टेक्सचर बहुत ही अच्छा लगा। फिर बार बार मैं उसी टेक्सचर को रिपीट करती रही और उसी पे सब बनाती रही। मंडळी, आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा आपल्याला काही मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले असतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का की या हक्क आणि अधिकारांसाठी आपण एक दिन साजरा करतो? या दिवसाला म्हणतात मानवी हक्क दिन, आणि तो नुकताच मुंबई राजभवनात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला माननीय राज्यपाल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच अनेक उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते। पाहूया त्याची एक झलक। भगवान ने मुझे थोड़ी आत्मिक शक्ति दी है, तो इसलिए मैंने झट से कैमरे से हाथ पकड़ा, ए क्या कर रहा है? अरे साहब ये बदमाश है। हाँ मैंने कहा बदमाश है, चलो चलो अब करते ठीक करते। तो सारा चला गया, बेचारा बच गया है। ये तो थप्पड़ खाता, बेइज्जत होती। तो एक प्रकार से ये जो आज हमारे अंदर वो भाव चला गया है, और इसीलिए मुझे लगता है कि हम सब लोगों को जब मानवाधिकार की बात हम लोग करते हैं, मैंने बहुत से कानून है, मेरे कानूनविद लोग ज़्यादा जानते हैं, मैं उस पर नहीं जाऊँगा, लेकिन हम सब लोग किस प्रकार से एक दूसरे के, हम हमारे मनुष्य हैं, हम इनके अधिकारों का कैसे रक्षा कर सकते हैं। विशेष करके बच्चे हैं, विशेष करके हमारी नारियाँ हैं, बहनें हैं, हमारे जो दिव्यांग हैं, ऐसे लोग हैं, हम इनको कैसे इनके अधिकारों की रक्षा कर सकते हैं। उस दिशा में केंद्र सरकार, प्रदेश सरकार, उन्होंने अनेक कानून बनाए हैं, और कानूनी नहीं अनेक सुविधाएं दी हैं। एक प्रकार से गरीब के घर में भी बिजली पहुंच रही है, गरीब के घर में भी शौचालय पहुंच रहा है, गांव में सड़क भी पहुंच रही है। एक गरीब से गरीब का भी बैंक अकाउंट खुल चुका है। आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मानवाधिकार म्हणजे मानवाला दिलेले अधिकार आहेत, त्यांची अंमलबजावणी करताना आपण असा दुजाभाव करता कामा नये। आपल्यावर अन्याय करणारे कितीतरी घटक आहेत। आपण स्वतः जाणतेपणी किंवा अजाणतेपणी कुठला ना कुठला अन्याय करत असतो। अन्यायाची आपली सोयीस्कर परिभाषा किंवा व्याख्या बाजूला ठेवा, पण खरोखरी जेव्हा आपण अन्याय करतो तेव्हा आपण वंचित आणि सगळे असे जे घटक आहेत समाजातले, खास करून महिला, स्त्रिया यांच्यावर जे अगणित अत्याचार करतो, त्याच्याबद्दल आपण काहीतरी विचार करून कुठेतरी प्रायश्चित्ताची भूमिका घेतली पाहिजे। आजच्या घडीला मानव आणि मानवाचे अधिकार हे का मिळालेले आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण थोडा विचार केला पाहिजे। आपलं सर्वोच्च न्यायालय आपल्याला सांगतं की मानवाचे किंवा मनुष्याचे अधिकार हे का दिलेले आहेत, याच्यात कशाचा समावेश करता येईल। संविधानाच्या चौकटीत ते फक्त बघितले तर आपल्याला कलम 14, 19, 39 अ या सगळ्या याच्यात त्याचं दर्शन होईल। हे सगळे एकत्रित वाचायची कलम आहेत, पण अगदी आपण काळजीपूर्वक वाचल्यावर आपल्याला कळतं की हे सगळे मार्गदर्शक आहेत, शासनाला मार्गदर्शन करणारी तत्व आहेत। माणसाची स्वतःची शासनाप्रती नाही, देशाप्रती असलेली भूमिका आणि कर्तव्य सांगणारं हे सगळं संविधान आपलं हे त्यांनी भरलेलं असलं तरी त्याच्या बाहेरच्या चौकटीत सुद्धा अनेक अधिकार आपल्याला मिळालेले आहेत। मंडळी, विविध कला प्रकार आपल्यात रुजावेत म्हणून आपले पालक आणि शिक्षक हे सतत प्रयत्नशील असतात। त्यांना माहिती असतं लहान मुलांमध्ये जर आपण कला प्रकार रुजवले तरच उद्या जाऊन तो सुजाण नागरिक होईल, आणि तरच तो एक चांगला भारत आणि आपला महाराष्ट्र घडवू शकेल।
मंडळी, तुम्हाला आपल्या शाळेचं गॅदरिंग तर आठवत असतील ना? तुम्ही कसे विसराल? काही क्षण आपल्या हात खोलवर कोरलेले असतात, तसेच हे शाळेचे गॅदरिंग. पण मंडळी, या गॅदरिंग व्यतिरिक्त सुद्धा काही संस्था अशा आहेत ज्या बालवीरांसाठी कार्यरत आहेत. मंडळी, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबईतल्या अशाच काही संस्थांबद्दल. सांस्कृतिक कला दर्पण आणि रवी किरण मंडळ या गेली कित्येक वर्ष या बालकांसाठी काम करतात. कसं ते तुम्हाला सांगतो. सांस्कृतिक कला दर्पण ही संस्था गेली 25 वर्ष एका कार्यक्रमाचं आयोजन करते, ते खास बालवीरांसाठी. चंद्रशेखर सांडवे हे या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि ते अतिशय तळमळीनं लहान मुलांसाठी काम करतात. बालनाट्य, नृत्य अशा अनेक कला प्रकारांनी गडकरी रंगायतांचा परिसर दुमदुमून जातो. पूर्व प्राथमिक, माध्यमिक तसंच शिक्षकही यात सहभागी होतात आणि या पूर्ण प्रयोगाचा आनंद घेतात. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. मंडळी, पाहूया त्याची एक झलक. नुकतीच आमच्या मंडळाची 36वी बालनाट्य स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा आदरणीय शिक्षक ज्योतिराम कदम सर यांच्या स्मरणार्थ झाली होती. सरांनी जो आम्हाला वसा दिला होता बालनाट्य स्पर्धा चालू करण्याचा, तो वसा पुढे चालू ठेवत आज 36व्या वर्षापर्यंत ही स्पर्धा पोहोचली आहे. आमच्या स्पर्धेविषयी बोलताना इतर मंडळी काय म्हणतात तर ते जाणून घ्यायला आम्हाला फार आवडतं. आणि त्यांच्या जेव्हा प्रतिक्रिया येतात की ही जी स्पर्धा चालू आहे ही निव्वळ ही स्पर्धा नसून हे नुसतंच काही कलाकार घडवण्याची कार्यशाळा नसून तर एक सुजाण सुसंस्कृत पिढी तुम्ही घडवताय आणि त्याचं प्रात्यक्षिक किंवा त्याचा प्रत्यय आम्हाला आला. आत्ता आम्ही या स्पर्धेत पाहताना ज्या स्पर्धकांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, काही वर्षांपूर्वी काम केलं होतं बालनाट्यात, तेच विद्यार्थी पुढे जाऊन त्यांच्या शाळेसाठी दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य याची जबाबदारी स्वतः उचलतात. आणि हे सगळं शिक्षण ते आवर्जून सांगतात की आम्हाला या बालनाट्यातनं मिळालं आणि तिथून आमची सुरुवात झाली. रवी किरण मंडळाची नुकतीच म्हणजे काल परवा आंतरशालेय आणि संस्था यांच्यासाठी बालनाट्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये साधारणतः 18 शाळा आणि संस्था यांनी सहभाग घेतला होता आणि हे या स्पर्धेचं 36वं वर्ष आहे. यावर्षी ही स्पर्धा स्मृतिगत आदरणीय शिक्षक ज्योतिराम कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली होती. खरं तर या स्पर्धेची सुरुवात जेव्हा 1984 झाली त्यावेळी या स्पर्धेचं जे प्रेरणास्थान आहे ते मुळातच ज्योतिराम कदम सर होते. त्यावेळी ते KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परळ ह्या त्या शाळेमध्ये ते शिक्षक होते मराठी विषयाचे. आणि त्यांनी रवी किरणला असं सुचवलं की तुम्ही या मुलांसाठी काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच संस्था आहेत की ज्या बालनाट्य स्पर्धा घेतात, तर तुम्हीही सुरू करा आणि त्याच्यामध्ये शाळा आणि संस्था अशा दोघांनाही तिथे संधी द्या त्या प्लॅटफॉर्मवर. आणि रवी किरणने ते मान्य केलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत गेली 36 वर्ष मधली कोरोनाची 2 वर्ष सोडली तर अविरत ही स्पर्धा चालू आहे. तसंच रवी किरण मंडळ ही संस्था गेली 30-35 वर्ष बालकलाकारांच्या अंगभूत कलांना वाव मिळावा यासाठी बालनाट्य स्पर्धेचं आयोजन करते. यंदाही ही स्पर्धा अत्यंत जल्लोषात पार पडली. मंडळी, अनेक शाळांनी आणि संस्थांनी यात आपला सहभाग नोंदवला आणि उत्कृष्ट सादरीकरण करून पारितोषिकही पटकावली. या स्पर्धेचं परीक्षण केलं होतं माधुरी गवांदे, विमल म्हात्रे आणि धनंजय सरदेशपांडे यांनी. मंडळी, या संस्था हे समाज सक्षमीकरणाचं एक उत्तम माध्यम आहेत. कुठलाही फायदा न बघता अतिशय निस्वार्थ भावनेने एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या संस्था धडपडत असतात आणि त्यात यशस्वी सुद्धा होतात. ही एक उल्लेखनीय बाब आहे. गेली 25 वर्ष सांस्कृतिक कला दर्पण हे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सतत रात्रंदिवस झटत आहे. अभिमान वाटतो यंदाचं 25वं वर्ष साजरं करताना आणि आजच्या या ठिकाणी गडकरी रंगायतनला हा बालनाट्य आणि लोकनृत्य महोत्सवाचा 25वा वर्ष साजरा करतोय आणि सगळ्या शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत. आज अभिमान वाटतोय. संपूर्ण थिएटर हाऊसफुल आहे. यामागचं सुद्धा एक वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की लहान मुलांपासूनच एक आम्ही प्रेक्षक वर्ग तयार करतो आणि त्याचबरोबर लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगचे सुप्तगुण जाणून त्यांच्या कलागुणांना वाव देतो आणि त्यांच्यातलेच नवीन कलाकार घडवत असतो.
आणि म्हणूनच आज जे काही कलाकार आणि जे काही प्रेक्षक वर्ग तयार होतो, हा तयार होण्यामागे आमचा मोठा हातभार आहे. तर मंडळी, अशाच काही खास दिलखुलास घडामोडींचा आम्ही तुम्हाला भेटत राहणारच आहोत आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात. तेव्हा बघत राहा आपला महाराष्ट्र, शनिवारी सकाळी 10:30 वाजता फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर.